तर आपल्यासोबत बोलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे आहेत। सिद्धार्थजी, मोठी बातमी आपण खरं तर पाहतोय, केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे, मात्र त्यांच्यासमोर काही अटी आता असू शकतायत का? नाही, अटी ज्या संजय सिंगांना अटी लागू होत्या त्याच अटी म्हणजे की तुम्ही ह्या केसवर काही बोलणार नाही आणि तुम्ही जर बघितलं 21 दिवसाचं हे अंतरिम जामीन आहे, त्यामुळे त्याच्यात काही जास्त असं विशेष हे नाहीये। त्यांना 2 तारखेला परत सरेंडर करायचंच आहे आणि 25ला दिल्लीची निवडणूक आहे आणि 1 जूनला पंजाबचं वोटिंग आहे। तर हे 21 दिवसासाठी हा तात्पुरता रिलीफ त्यांना मिळाला आहे आणि नंतर त्यांना 2ला परत सरेंडर करावं लागेल। आणि अटी असं की फक्त ह्या केसबद्दल तुम्ही पब्लिकमध्ये काही बोलायचं नाही, तुम्ही तुमचा प्रचार वगैरे करा तुमच्या उमेदवारांचा, अशीच अट न्यायालयाने घातली आहे। आणि त्यांची सुटका उद्या होईल, कारण त्यांना पूर्तता फॉर्मॅलिटीज कराव्या लागतील, त्यामुळे उद्या त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे आणि ती पण 21 दिवसासाठीच आहे। नक्कीच सिद्धार्थजी, धन्यवाद पुढारींशी संवाद साधला त्यासाठी। तर केजरीवालांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल, 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन आता मंजूर झाल्याचं समोर येत आहे।